वेलकम बॅक. आलात का सगळे परत एकदा. तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो मुलांनो मुलींनो. चला, आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. एक खूप महत्त्वाचा मुद्दा, आणि मी प्रत्येकच मुद्द्याला महत्त्वाचा मुद्दा असं म्हणत नाही. जे मुद्दे खरंच महत्त्वाचे आहेत त्या मुद्द्यांनाच मी खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणतो बाळांनो. हा मुद्दा महत्त्वाचा का आहे याच्यावर 2 क्वेश्चन आलेले आहेत बघा बरं का. क्वेश्चन नंबर 5 मधला 3. क्वेश्चन नंबर 5 मधला 3 कोणता आहे? आता हे बघा बरं का, मी नवीन पुस्तकामध्ये थोडासा चेंज असेल बरं का याच्यामध्ये. आता माझ्या हातामध्ये हे जे पुस्तक आहे दिसतं का तुम्हाला? ह्या पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर 5 मधला 3 आहे, व्हॉट इज फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. हा एक क्वेश्चन इथं आलेला आहे. आन्सर द फॉलोइंग इन डिटेलमध्ये. बोर्डाच्या पेपरला 3 आणि 4 मार्काला येऊ शकतं भाऊ हे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 मधला 1. एक्सप्लेन द फॉलोइंग विथ इट्स रिझन. कारण काय ते म्हणतात त्याला, कारणासह स्पष्ट करा. बघा 3 मधला 1 काय आलेलं आहे, क्वेश्चन वाचतोय मी इथं. तुमच्या हातामध्ये तुमचं पुस्तक असलं पाहिजे. Historical research was driven to focus in depth of various aspects of women's life. ठीक आहे, 2 क्वेश्चन याच्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळे हा मुद्दा नक्कीच डेफिनेटली महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा सांगतो की SST इन मराठी बाय सुहास सर हे चॅनल फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही आहे. सेमीमधले मराठी माध्यमातली मुलंसुद्धा याच्यातून शिकू शकतात, हे सगळं बघू शकतात. तुमच्या पुढं फक्त दिसताना इथं इंग्लिशमधली स्लाईड दिसेल. शेवटी तुमच्या हातात तुमचं पुस्तक असेलच ना, आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे ना फक्त, बरोबर आहे का नाही? चला बघा, आता मी हे इथं समोर तुमच्या इथं दिसतंय फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी. चला आपण पटकन सुरू करूया. फेमिनिस्ट ह्या शब्दाचा अर्थ आहे फेमिनाईन. हा शब्द तुम्ही ऐकलाय का कधी? फेमिनिस्ट हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? तर फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, स्त्रियांना केंद्रित करून, महिलांना केंद्रित करून लिहिली गेलेली हिस्टोरिओग्राफी. पुन्हा आपण तिथंच आलो बघा. हा 2 इंग्लिश शब्दांपासून तयार झालेला हा शब्द आहे. एक हिस्ट्री आणि एक ग्राफी. हिस्टोरिओग्राफी म्हणजे इतिहासाचं आपल्याला लेखन करायचं आहे. आता इतिहासाचं लेखन कुठल्या? फेमिनिस्ट, महिलांवरच्या इतिहासाचं लेखन. त्याच्यामध्ये काय कसं करायचंय बघा बरं का. आता तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि पेन्सिल किंवा कुठल्याही एका कलरचं तुमच्या हातामध्ये पेन असलं पाहिजे. बघा चला सुरुवात करूया. फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी मीन्स म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? द रिस्ट्रक्चरिंग ऑफ हिस्ट्री फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ वुमन. बघा बरं का, आता इतिहास रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय? आता हा शब्द परत 2 इंग्लिश शब्दांपासून, री आणि स्ट्रक्चरिंग. री म्हणजे काय? पुन्हा एकदा. स्ट्रक्चरिंग म्हणजे काय? स्ट्रक्चर करायचं, उभं करायचं. पुन्हा एकदा इतिहास उभा करा, पुन्हा एकदा इतिहासाचा अभ्यास करा. कसा? महिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. बघा बरं का, खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत आपली ही सोसायटी कशी होती? अजूनही आहे मेल डॉमिनेटिंग सोसायटी, पुरुष प्रधान संस्कृती. इथं पुरुषांना जास्त महत्व दिलं गेलं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. परिस्थिती पूर्णपणे चेंज झाली आहे असं पण काही नाहीये, ठीक आहे. पण जुन्या काळामध्ये 100-500 वर्षांपूर्वी, 1000-2000 वर्षांपूर्वी तर डेफिनेटली पुरुष प्रधान संस्कृती जगभरात सगळीकडेच होती. काही असे काही त्याला अपवाद असतील, एक्सेप्शन्स असतील. काही ठिकाणी महिलांचं वर्चस्व होतं, किंवा इतिहासामध्ये काही असे टाइम होते मध्ये की त्याच्यामध्ये मातृसत्ताक होतं. आता पितृसत्ताक हा शब्द तुम्ही ऐकलाय का? नावातच आहे. पितृसत्ताक म्हणजे काय? पिताची सत्ता म्हणजे पुरुषाची सत्ता बेसिकली. मातृसत्ताक पद्धती सुद्धा होती, जिथं मातृ म्हणजे बायकांची, मातेची सत्ता, स्त्रियांची सत्ता होती, ठीक आहे. पण अशी उदाहरणं रेअर आहेत, अपवादात्मक आहेत, एक्सेप्शनल आहेत. जनरली सगळीकडे पुरुषांची सत्ता होती, आणि ही काही चांगली गोष्ट नाही. मी स्वतः पुरुष असून सुद्धा हे मी प्रांजळपणे मोकळ्या ढाकळ्या पद्धतीनं मान्य करतो, ठीक आहे बरं का. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता हिस्ट्री तुम्हाला लिहायची आहे पुन्हा एकदा महिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. द रायटिंग ऑफ आता रायटिंग ऑफ, आता बघा बरं का, ते नाव वेगळं एकदम किचकट नाव आहे, बरोबर आहे ना. ते दुसऱ्या देशातल्या त्या लेडी होत्या, त्यांचं नाव वेगळंच असणार आहे. त्यांचं नाव आहे सीमा नाही बरं का, आपल्या मराठीतल्या सीमा नाही, सीमा द बोवा असं काहीतरी त्यांचं नाव होतं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय प्रोनाऊन्सिएशन थोडंफार प्लस मायनस, ठीक आहे. एवढं काय आपल्याला काही इतकं काय त्याच्यामध्ये खोलात जायची गरज नाही. तर ह्या ज्या सीमा द बोवा
हे जे आहेत का नाही, हेल्प इन एस्टॅब्लिशिंग द फंडामेंटल्स ऑफ फेमिनिझम. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनाचं मूलभूत काम कोणी केलं, सुरुवातीचं काम कोणी केलं, पायनियर कोण आहेत, ह्या सीमा मॅडम आहेत बरं का, सीमा मॅडम आहेत. ओके, शी वॉज फ्रेंच, फ्रान्स मधल्या त्या होत्या, फ्रेंच भाषा बोलत होत्या, फ्रेंच नागरिक होत्या. पुढं काय लिहिलंय बघा, द फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी एम्फासिस्ट म्हणजे महत्व दिलं. फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफीनी कोणत्या गोष्टीला महत्व दिलं, नॉट ओनली फक्त ऑन द इन्क्लुजन ऑफ वुमन इन हिस्ट्री, फक्त महिलांची नावं तुम्ही टाका, हा, की बुवा पुरुषांची 10 नावं असतील तर महिलांची 5 नावं तुम्ही टाका, एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये भाऊ. ठीक आहे, तुम्ही अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जावा. नॉट ओनली ऑन द इन्क्लुजन ऑफ वुमन इन हिस्ट्री बट ऑल्सो ऑन द रिथिंकिंग. पुन्हा री हा शब्द जोडला गेलाय थिंकिंग या शब्दाला. रिथिंक करा, पुन्हा एकदा विचार करा. रिथिंक, पुन्हा एकदा विचार करा. कशाचा? ऑफ द मेल डॉमिनेटेड पर्स्पेक्टिव्ह ऑफ हिस्ट्री. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचा एकदा विचार करा आणि त्या अनुषंगानं बायकांना किती स्ट्रगल करावं लागलं. आज सुद्धा बायकांना किती स्ट्रगल करावं लागतं. आज तुमचे आई बाबा असतील, आपल्या बाबांना किती स्ट्रगल आहे आणि आईला किती स्ट्रगल आहे बघा. आणि दोघं जर वर्किंग असतील, आई पण काम करत असेल आणि बाबा पण काम करत असतील, मग तुम्ही डेफिनेटली कम्पेअर करा. आईला किती घरातला स्वयंपाक बघायचं, साफसफाई बघायची, सगळं बघायचं आणि मग जॉब करायचं. हे मेल डॉमिनेटिंग सोसायटीचंच तर द्योतक आहे ना. बघा बरं का पुढं, इट ड्रोव्ह हिस्टॉरिकल रिसर्च टू फोकस इन डेप्थ ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ वुमन्स लाईफ सच ॲज. म्हणजे त्यांनी काय केलं, महिलांच्या आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या पैलूंचा विचार करा आणि मग हिस्ट्री लिहा. आता हे कसं आहे तुम्हाला पुढं कळेल बघा बरं का. आता मी हे थोडंसं खाली घेतोय बरं का. अरे यार, हीच बोंब होती, खाली घेतलं तर ते दुसरीकडेच कुठंतरी जाते. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, मी हे सिलेक्ट करतोय ना, इथं. इट ड्रोव, हे बघा इथून सिलेक्ट केले ना, इथून. इट ड्रोव वुमन्स लाईफ सच ॲज देअर एम्प्लॉयमेंट. म्हणजे बायका त्या काळामध्ये कोणतं कोणतं काम करू शकत होत्या. सगळीच कामं शक्य होती का महिलांना? नाही. मग त्या कोणतं कोणतं काम करू शकत होत्या, त्यांना त्याचे किती पैसे मिळत होते, मग ते घराच्या बाहेर पडू शकत होत्या, बाहेर काम करू शकत होत्या का घरात बसून काम करू शकत होत्या, साहसी काम करू शकत होत्या का वेगळं काही काम करू शकत होत्या, हे तुम्ही त्याचा विचार करा. देअर रोल इन ट्रेड युनियन. ट्रेड म्हणजे व्यापार, युनियन म्हणजे संघटना. युनियन म्हणजे त्या संघटना, वेगवेगळ्या संघटनांमध्ये महिलांचा रोल काय होता, त्यांचं काम कसं कसं होतं, ह्याचा तुम्ही तिथं विचार करा. इन्स्टिट्यूशन्स वर्किंग फॉर देअर कॉज. म्हणजे अशा काही खूप साऱ्या अशा इन्स्टिट्यूट्स होत्या, खूप साऱ्या अशा संघटना होत्या, ऑर्गनायझेशन्स होत्या की ज्या महिलांसाठी काम करत होत्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स होत्या. तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहात, 8वी मध्ये शिकलेला आहात. सांगा बरं, चला 2-3 नावं मला सांगा, जी खरंच हुशार, जी खरंच ब्रिलियंट मुलं आहेत ना, ते पटापट कमेंटमध्ये नावं सांगतील मला. एक नाव सांगा, चला एक नाव ज्या संघटनेने किंवा ज्या माणसांनी किंवा इनफॅक्ट काही पुरुषांनी सुद्धा स्त्रीवादी भूमिकेतनं काम केलेलं आहे. चला सांगा मला. देअर फॅमिली लाईफ, त्याचा विचार केला पाहिजे का नाही. एक महिला आहे, तिला नवरा आहे, मुलं आहेत, सासू सासरे आहेत, घर संसार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तर आपल्याला विचार करावा लागेल. बरोबर आहे का? एक्सेट्रा. इन द हिस्टॉरिकल रायटिंग आफ्टर 1990. बघा बरं का, 1990 खूप जुनी गोष्ट नाहीये मुलींनो. 1990, माझा जन्म 1989चा आहे. आय बॉर्न इन 1989. म्हणजे 1990 मध्ये मी 1 वर्षाचं बाळ होतो. बघा बरं का, 1990 म्हणजे हे आत्ता सांगायचा मुद्दा काय, मी माझ्या जन्माचा काय रेफरन्स देतोय, मी माझ्या वयाचा काय रेफरन्स देतोय, की ही तुम्हाला 1857 सालची गोष्ट नाही सांगते, 500-1000 वर्षापूर्वीची गोष्ट नाही सांगते, आत्ता 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे फक्त. In the historical writing after 1990, women were portrayed as an independent social class. म्हणजे आत्ता 30-35 वर्षांपूर्वी फक्त चुकीची गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला, की आत्ता 30-35 वर्षांपूर्वी आपण बायकांचा विचार करायला लागलो, आपण महिलांचा विचार करायला लागलो, की ते एक वेगळा सोशल क्लास आहे आणि त्यांच्याबद्दल पण तुम्ही विचार करा.
हे आत्ता आत्ता सुरू झालं, लाजिरवाणी गोष्ट आहे, खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आय होप तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. आय होप तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कळली असतील. तुम्हाला काय कळलं, काय नाही कळलं, अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे, मला तुम्ही हे सगळं कमेंट्समध्ये सांगायचं आहे. माझ्या टीचिंगबद्दल सांगायचं आहे आणि तुम्हाला काय काय शंका आहेत हे सुद्धा तिथं सांगायचं आहे. ओके, मी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला हा प्रयत्न आवडतोय का हेही सांगा. आणि हे फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही, हे मराठी आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी सुद्धा आहे. ठीक आहे, तुमच्या कमेंट्समधून मला कळतंय, मी तुम्हाला बोलतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तुम्हाला काय वाटतंय हे मला कळणार आहे तुमच्या कमेंट्समधून. ठीक आहे, चला मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. आणि हे फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला नक्की 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 कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.